मित्रांनो, राज्यात राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक अतिशय महत्वाची अशी योजना म्हणजे लेख लाडकी योजना आणि याच योजनेच्या संदर्भातील एक महत्वाचा आणि मोठा बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. ज्याच्यामुळे 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या आणि अद्यापही अर्ज न केलेल्या मुलींचे अर्ज करता येणार आहेत. 15 ऑगस्ट 2027 पर्यंत आता 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या परंतु अद्यापही अर्ज न केलेल्या मुलींचे अर्ज या योजनेअंतर्गत करता येणार आहेत. आणि आता हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. मोठा आणि महत्वाचा असा बदल. कारण आता आधार कार्ड बायोमेट्रिक जे काही केल्यानंतर ऑथेंटिकेशन केल्यानंतर याच्या अंतर्गत ऑटोमॅटिक जन्मतारीख येणार आहे. त्याच्यामुळे पात्र आहे का अपात्र आहे का हे समजणार आहे. याच्यासोबत आई वडिलांची जी काही कागदपत्र लागणार आहे, जी माहिती लागणार आहे, ती सुद्धा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. आणि या सर्वांमुळे आता कागदपत्राची पूर्तता करणं, अंगणवाडीच्या चक्रा मारणं, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणं आणि खूप दिवस हे अर्ज मंजूर न होणं, या सर्व प्रक्रिया कुठेतरी कमी होणार आहे. मित्रांनो, राज्यामध्ये मुलींसाठी 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आलेली ही योजना लेख लाडकी योजना, ज्या योजनेबद्दल आपण यापूर्वीच अटी शर्ती काय याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे. पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असलेल्या मुली या योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत. याच्या अंतर्गत जन्म झाल्याबरोबर तत्काळ 5,000 रुपये, पहिलीत गेल्यानंतर 6,000, त्याच्यानंतर पुढे जसं जसं मुलीचं वय वाढेल तशा तशा प्रत्येक टप्प्यावर 7,000, 8,000, 18 वर्षे झाल्यानंतर 75,000 असे एकूण 1,01,000 रुपये या योजनेच्या अंतर्गत मुलीच्या खात्यावरती दिले जातात. आता या योजनेच्या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सोबतच योजनेचा लाभ सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून दिला जाणार आहे. जे काही अकाउंट आधार संलग्न अकाउंट असेल त्या खात्यावरती पात्र झाल्यानंतर त्या त्या वेळेचा हप्ता हा डायरेक्टली त्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची आता हेलपाटे मारण्याची किंवा इतर काही प्रक्रिया करण्याची गरज पडणार नाही. आता याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करण्याच्या संदर्भातील निर्णय घेण्यात आलेला आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्याबरोबर तात्काळ तो अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची सविस्तर माहिती सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक अतिशय दिलासादायक आणि महत्वाचं असं अपडेट होतं. या योजनेच्या संदर्भातील अटी शर्ती, पात्रतेचे निकष, लागणारी कागदपत्र या सर्वांबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे. ती जर माहिती तुम्ही पाहिलेली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला व्हिडिओ आपण नक्की पाहू शकता. धन्यवाद.